नमस्कार, मी श्वेता. मी आपलं स्वागत करीत आहे किचनशी मैत्री या चॅनलवर. आज आपण बनवणार आहे खवा बासुंदी. यासाठी लागणार आहे फक्त तीन ते 4 वस्तू. दूध, 1.5 लिटर दूध घ्यायचं आहे आपल्याला. मसाला दूध पावडर, खवा, पातेल्यामध्ये आपण दुधाचं पॅकेट फोडून टाकायचं आहे. म्हशीच्या दुधाने थिकनेसपणा येतो, त्याच्यामुळे तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता. पण मी आत्ता सध्या गाईचं दूध वापरलेलं आहे. ही आपली जी खवा बासुंदी रेसिपी आहे ती फक्त 30 मिनिटामध्ये होणार आहे. तर त्यासाठी आपण दूध पातेल्यामध्ये ओतून घेतलं. आता एकदम मंद आचेवरती आपल्याला बासुंदी बनवायची आहे. खाली दूध लागू नये म्हणून आपण त्याला हलवत आहे. दुधामध्ये थोडंसुद्धा पाणी ओतायचं नाही आहे, कारण का आपल्याला ते दूध आहे ते आटून घ्यायचं आहे. आणि साईडला जी साई लागलेली असेल ती काढून घ्यायची आहे, कारण का दुधावरची जी मलाई असते त्याच्यामुळे जास्त थिकनेसपणा येतो आणि चविष्ट लागते. गाईचा हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला खूप सारं सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटत आहे ते, आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे तुम्हाला ते सुद्धा कळवा. आत्ता मी थोड्या वेळासाठी गॅस फुल केला होता. दूध वरती यायला लागलं त्याच्यामुळे मी कमी केला आहे तो गॅस. हलवून घेते. साईडला साई लागली ती काढते मी. अशा प्रकारेच आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे. थोडा वेळ दूध उकळून आपण त्याच्यामध्ये खवा टाकणार आहे. असंच हलवून घ्या. चांगलं दूध आटलेलं आहे. खवा मोकळा करून घेतला आहे मी, त्याच्यामुळे काय होईल, दुधामध्ये विरघळण्यामध्ये सोपं होऊन जाईल. खव्यामुळे थिकनेसपणा येतो. खवा खाली लागू नये म्हणून आपण त्याला हलवून घ्यायचं आहे आणि विरघळण्यामध्ये सुद्धा मदत होते त्याची. तुम्हाला जर यामध्ये खवा टाकायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही दुधाची पावडरसुद्धा टाकू शकता. त्यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये 1 कप दूध टाकून त्याच्यामध्ये दुधाची पावडर टाकायची. दुधाची पावडर टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला चांगलं एकदम थिक करायचं आहे. ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आत्ता आपण यामध्ये टाकले साखर. 2 पेला कप साखर घेतली आहे मी. चांगली हलवून घ्या ती. तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. चांगला थिकनेसपणा आलेला आहे. असाच थोड्या वेळ गॅस चालू ठेवा. ऑलमोस्ट आपली बासुंदी झालेली आहे. आता आपण लास्टला त्याच्यामध्ये दूध मसाला पावडर टाकत आहे. त्याने काय होतं, खमंग वास येतो आणि चविष्टसुद्धा लागते बासुंदी. आता फक्त 1 मिनिट उकळी येऊन द्यायची दुधाला आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तुम्ही चेक करू शकता, याच्यामध्ये केशरसुद्धा आहे, त्याच्यामुळे कलर चेंज होतो. 1 मिनिट झाल्यानंतर आपल्याला ती बासुंदी नॉर्मल करायची. नॉर्मल झाल्यानंतर मी ती बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली होती.
त्याच्यामुळे काय होतं, अजून थिकनेसपणा येतो आणि थंडसुद्धा होते बासुंदी. बासुंदी थंड खाण्यामध्ये जी मज्जा आहे ती कशामध्येच नाही. चेक करू शकता तुम्ही किती थिकनेसपणा आलेला आहे आणि वास तर अतिशय सुंदर येत आहे त्याचा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.